खरं तर अनेक लेक्चरच्या सिरीजनंतर आजचं हे लेक्चर घेण्याचं कारण हे आहे की मूळ मूळ जे आपला प्रश्न आहे की हा ऑप्शनल का निवडला पाहिजे किंवा ह्याचे फायदे काय होतील, तोटे काय असतील, या दोन्हींचा विचार आज आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. आता बऱ्याचशा मुलांची अजूनसुद्धा अशी परिस्थिती आहे किंवा बरेच लोकांचे कॉल्स येतात की सर हा सब्जेक्टचे म्हणजे मला निवडायचं आहे पण मला कळत नाही आहे नक्की प्रॉब्लेम, म्हणजे उत्तरं मिळत नाहीत मला बऱ्याच प्रश्नांचे. असे कॉमन जे प्रश्न मला मुलांनी विचारलेत, तर त्याबद्दल मी आज आपल्यासोबत एक डिस्कशन म्हणून किंवा एक गप्पा म्हणून मी चर्चा करणार आहे की हा ऑप्शनल सब्जेक्ट मी का घेतला पाहिजे. मराठी साहित्य. मराठी साहित्याला मराठी लिटरेचर आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. ओके. आता लिटरेचर यांनी कसं केलेलं आहे, यू पी एस सी असू देत किंवा एम पी एस सी असू देत, दोघांनी पण सिलेबसमध्ये जसाच्या तसा सिलेबस सेम ठेवलेला आहे, कॉपी आहे. म्हणजे यू पी एस सीनी जो सिलेबस मेन्शन केलेला आहे तो सिलेबस आपल्याला एम पी एस सीसाठी आहे. जे मी तुम्हाला हे म्हणेल, सगळ्यात पहिल्यांदा मला जो ॲडव्हान्टेज वाटतो तो हा आहे की जे मुलं आता ज्यांनी नवीनच तयारी सुरू केलेली आहे ते यू पी एस सी आणि प्लस एम पी एस सी हे दोन्ही देखील प्रिपरेशन सहज एकत्रपणे तुम्ही करू शकताय. ओके. एम पी एस सी स्पेसिफिकली राज्यसेवेबद्दल बोलतो आहे मी, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर माझं सांगणं हे आहे तुम्हाला की दोघांनी पण याचा विचार करावा आणि दोघांनी पण म्हणजे यू पी एस सीसाठी पण मी असं लेक्चर घेतो आहे आणि एम पी एस सीसाठी पण घेतो आहे, याचा पण तुम्ही थोडासा विचार करावा. आता आपण येऊयात. पहिला मुद्दा काय? पहिला मुद्दा हा तुम्हाला सापडेल हे करत असताना की स्वतःच्या मातृभाषेत तुम्हाला लेखन करण्याची सुलभता आहे. म्हणजे काय रे, का तुम्ही तुमची आपण एकमेकांशी बोलताना आता मराठीत बोलत आहोत, आपल्या घरच्यांशी, आपल्या मित्रांशी, आपल्या शिक्षकांशी. लहानपणापासून आपण मराठी आपल्या अंगवळणी पडलेली भाषा आहे. त्याच्यामुळे मग उद्या तुम्हाला एखादा मी शब्द दिला की या शब्दावर समजा मी तुम्हाला म्हटलं की चला तुम्हाला मी फुल हा शब्द देतो, फुलावर तुम्ही 4-5 वाक्य लिहा, तर तुम्ही मराठीमध्ये सहज लिहू शकताय. पण तेच तुम्हाला मी जर म्हटलं की राईट फ्यू वर्ड्स अबाउट फ्लॉवर, तर तुम्हाला फ्लॉवरबद्दल थोडं इंग्लिशमध्ये लिहू शकता तुम्ही, मी नाही असं म्हणत नाही. पण त्याची जी डेप्थ आहे ती तुम्हाला लिहिता येणार नाही किंवा लिहिताना तुम्हाला थोडंसं विचार करावा लागेल. आणि विचार करण्याइतपत वेळ आपल्याला मेन्सच्या पेपरमध्ये अजिबात मिळत नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की स्वतःच्या मातृभाषेमध्ये म्हणजे तुमच्या मराठीमध्ये तुम्ही लिहू शकताय सहजपणे, कारण हे कसं आहे, परिचित आहे भाषा, नैसर्गिक, सहजपणे आणि विचार मांडता येतात ना तुम्हाला. मी जर म्हटलं ना तुम्हाला की तुम्ही अभिव्यक्त व्हा, तर तुम्ही अभिव्यक्त होताना सहजपणे मराठीत अभिव्यक्त होऊ शकताय. ठीक आहे. तर मराठी भाषा हे सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आणि लिखाण करताना देखील तुम्ही मराठीमध्ये करू शकताय, हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं किंवा बेसिक पॉईंट असं म्हणावं लागेल. दुसरं काय रे, तर सिलेबस निश्चित सिलेबस आहे. म्हणजे तुम्हाला मी तर म्हटलं पेपर 2चा जो आहे, पेपर 2मध्ये तर तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेले कुठले बुक्स आहेत, कुठले लेखक आहे, काय काय करायचं आहे, त्याची बुक लिस्ट मेन्शन दिलेली आहे. त्याच्यामुळं ते निश्चित आहे. ठीक आहे. मर्यादित आहे आणि पूर्वानुमानित आहे. पूर्वानुमानित म्हणजे कसं, तर एकतर काय याच्यामध्ये जास्त कालानुरूप बदल होत नाही आहेत. म्हणजे ब्राह्मण कन्याचा जो टेक्स्ट 10 वर्षापूर्वी जो होता तोच आज तागत कायम आहे किंवा त्याच्यामध्ये काही कायदे बदलले किंवा समाजामधली काही धोरणं बदलली किंवा जागतिक राजकारणात काही बदल झाला तर त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर पडणार आहे का, तर नक्कीच नाही. ठीक आहे. म्हणजे करंट ॲस्पेक्टचा तुम्ही ॲस्पेक्ट म्हणून, दृष्टिकोन म्हणून तुम्ही लिहू शकताय उत्तरामध्ये, पण त्याचा परिणाम कुठेही सिलेबसवर किंवा याच्यावर होत नाही. त्याच्यामुळे बाकीच्या ऑप्शनलपेक्षा हा तुम्हाला इथे प्लस पॉईंट राहील. तर तुम्हाला करंट सिच्युएशनबद्दल जास्त अभ्यास करण्याची गरज लागणार नाही. दुसरं काय, तिसरं म्हणजे पुनरावृत्ती सुलभ आहे आणि स्कोरिंग विषय आहे. म्हणजे काय की बऱ्याचदा आता ब्राह्मण कन्या तुम्ही जर पुस्तक काढलं तर ब्राह्मण कन्यावर कुठले कुठले क्वेश्चन्स आलेले आहेत, कोणकोणत्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि पुन्हा प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं तुमचं ते उत्तराची जी तयारी आहे, प्रश्नांची जी तयारी आहे ती तुम्हाला संदर्भ म्हणून अनेक मागचे जे 10-12 वर्षातले जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते संदर्भ म्हणून तुमच्यासमोर उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर संदर्भ, उदाहरणे आणि उद्गृते वापरल्यास उच्च गुण मिळू शकतात. म्हणजे उदाहरणं देऊन तुम्हाला मी नाही का म्हटलं, एखादा लेखक प्रश्न कुठले असू दे त्याच्यामध्ये तुम्ही लेखकाचा काही संदर्भ दिला, त्याच्यातली काही त्याची ओळ लिहिली, त्याच्या पुस्तकाचं काही तुम्ही उदाहरण दिलं, तर ते तुम्हाला बाकीच्यांपेक्षा 1-2 मार्क हे जास्त एजनी देऊ शकता. चौथं काय विचारलं त्यांनी तुम्हाला, की भाषा, संस्कृती, समाजशास्त्र यांचं अनोखं मिश्रण आहे. म्हणजे हा विषय जो आहे ना फक्त भाषेवर येऊन थांबत नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला कल्चर करतं. आता जेव्हा तुम्ही दलित साहित्य अभ्यासता
तेव्हा दलितांचं जीवन कसं असतं हे आपण आपल्या आयुष्यामध्ये देखील पाहतो. समाजशास्त्रामध्ये आपण कित्येक धागेदोरे पाहतो की समाजामध्ये समाज म्हणून विकसित होताना कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव पडतो. मग शिक्षण असेल, राजकारण असेल, धर्मकारण असेल, या सगळ्यांचा जो एक सखोल अभ्यास आहे तो याच्यामध्ये तुम्हाला सहजपणे होऊ शकतो. म्हणजे मराठी साहित्य म्हणजे फक्त मराठी साहित्य नाही, तर त्याच्यामध्ये भाषा, समाजशास्त्रज्ञ, इतिहास, तत्त्वज्ञान या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला सहजपणे खोलवून सगळ्यात महत्त्वाचे संस्कृती कळते. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला याचा वापर GS मधल्या इतर सब्जेक्टमध्ये, म्हणजे तुमचं बघा पेपर 4, ठीक आहे, एथिक्स अँड इंटिग्रिटी, त्याच्यानंतर एसेमध्ये तुम्हाला हा विषय जास्त एज देऊन जातो. आणि हेच अल्टिमेटली तुम्हाला फॅक्टर उपयोगी ठरतात कशामध्ये, फायनल लिस्टमध्ये नाव येण्यासाठी. आता उमेदवारांसाठी सर्वात नैसर्गिक निवड आहे. सर्वात नैसर्गिक निवड कसं रे, कारण मराठीमध्ये आत्तापर्यंत आपण अनेक पुस्तक वाचत आलेलो आहे. त्याचंच थोडंसं एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करायची आहे. शालेय महाविद्यालयीन पार्श्वभूमी तुम्हाला नाही का म्हटलं, संदर्भासहित स्पष्टीकरण याच्यावर तुम्हाला रसास्वादसारखं आहे, रसास्वाद, ठीक आहे. तर तो आणि संदर्भ स्पष्टीकरण शाळेमध्ये आपण लिहिलेले आहेत, तर त्याच्याविषयी देखील आपण ती गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला मेन्समध्ये लिहिताना ती गोष्ट पण सोपी जाऊ शकते. ॲन्सर रायटिंग सुधारतं. याच्यामुळे काय होतं तर विश्लेषण, तर्क आहे, रचनात्मकता आहे, सगळ्या गोष्टींचा जेव्हा, आणि भाषाशैली आहे, याच्यामुळे तुमची भाषाशैलीचा फायदा काय होतो की तुमची इतर विषयांवर देखील कमांड होते, ठीक आहे. हे तर ठीक आहे. आणि आता अल्टिमेटली सगळ्यात महत्त्वाचं याचं जे गायडन्स आहे त्याच्या संदर्भातला किंवा त्याच्याबद्दल जी पुस्तकं आहेत, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर आता संदर्भ पुस्तकं तुम्हाला खूप ही आहेत किंवा रेफरन्स बुक ज्याला म्हणतो आपण, ती अनेक उपलब्ध आहेत, पण त्या सगळ्यांचाच अभ्यास करायचा का तुम्हाला? नाही. तुम्हाला जे ठराविक तुम्ही पुस्तक निवडा, त्याचं मल्टिपल रीडिंग करा, त्याच्या नोट्स काढा, तर हे तुम्हाला सहजपणे. त्याच्यानंतर यूट्यूबचे लेक्चर्स तुम्ही आहेत, बरेचसे चॅनल्स आहेत, तर त्याचा तुम्ही वापर करा. त्याच्यानंतर MAच्या YCMUच्या नोट्स आहेत, त्याचा वापर करा. टॉपर्सचे उत्तरलेखन बघण्याची संधी तुम्हाला आहे, ती तुम्ही पहा. ग्रुप स्टडी करा, आहे की नाही, सेल्फ स्टडीनी वगैरे तर आहेच, पण ग्रुप स्टडी देखील तुम्हाला उपयोगी ठरतो. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हा जास्त टेक्निकल सब्जेक्ट नाही आहे. असं जरी असलं तरी अभ्यास आपल्याला मात्र टेक्निकल अँगलनेच करायचा आहे. म्हणजे काय तर आपले अनुभव काय आहेत, आपल्या जीवनातले येणारे अनुभव, संस्कृती, यांचे विचार यांना सहजपणे आपण उत्तरामध्ये उतरू शकतो. म्हणजेच काय तर उत्तम कंटेंट तयार करणं सोपं जातं आपल्याला. तुम्ही तुमच्या आयुष्यातली उदाहरणं तुमच्या उत्तरामध्ये लिहू शकताय. लेखकांचा विचार लिहिताना तुमच्या मनातले विचार तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकताय, ठीक आहे. आणि बाकी अल्टिमेटली आपण कन्क्लुजनकडे येऊयात की तुम्ही हा सब्जेक्ट का निवडला पाहिजे. तर मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की तुम्ही आत्तापर्यंत लहानपणापासून त्या भाषेत शिकत आलेला आहात, शिक्षण घेतलेलं आहे. तर तुम्हाला आता जर काही विषय दिला, भले तो प्रश्न तुम्हाला माहीत नसला तरी तुम्ही त्याचं उत्तर सहजपणे लिहू शकताय. परत आत्तापर्यंत पुस्तकं आपण वाचतोच, नाटक आपण मराठी नाटक पाहतोच, आहे की नाही, तर त्याचाच थोडासा अभ्यास करायला आपल्याला आवडू शकतं, त्याच्यामध्ये आपल्याला रुची तयार होऊ शकते. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही स्कोरिंग सब्जेक्ट वगैरे हा नंतरचा भाग आला की बाबा ठीक आहे, ऑप्शनल म्हणून तो स्कोरिंग आहे की नाही हा नंतरचा भाग आला, पण तुम्हाला त्याच्याबद्दल आवड निर्माण झालेली असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही इंटरेस्ट तुम्हाला सहज निर्माण झाला पाहिजे. तुम्हाला एखादी कविता वाचायला घेतली ना, तर तुम्हाला असं वाटलं पाहिजे यार खूप छान आहे हे, म्हणजे काहीतरी तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या विचारांमध्ये तुमची भर पडती आहे, असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा खऱ्या अर्थाने हा ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून तुम्ही निवडला किंवा तुमची निवड योग्य आहे असं मी म्हणू शकतो, ठीक आहे. आणखीन काही या ऑप्शनबद्दल तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही खाली मेन्शन करू शकता. धन्यवाद.